भोंदू अशोक खरातची सलग 13व्या दिवशी एसआयटी कडून चौकशी सुरू। भोंदू खरातची उद्या पोलीस कोठडी संपणार। जप्त केलेल्या मोबाईलमधील डेटावरून एसआयटीचा तपास। खरातच्या संपर्कातील व्यक्तींची आज चौकशी होण्याची शक्यता। नाशिकच्या भोंदू खरात प्रकरणात आता डॉक्टरचीही एंट्री। महिलांना गर्भधारणा होऊ देऊ नये म्हणून खरातनं डॉक्टरांची मदत घेतल्याचा संशय। सूत्रांची माहिती, गर्भधारणा रोखण्यासाठी खरात डॉक्टरांच्या सल्ल्यानं गोळ्या देत असल्याचाही संशय। रुपाली चाकणकरांना अद्याप समन्स नाही। सूत्रांची माहिती, एसआयटीनं चाकणकर यांना अद्याप चौकशीला बोलावलं नाही। एसआयटी चाकणकरांना अद्याप चौकशीसाठी का बोलवत नाही, सुषमा अंधारेंची टीका। तर महिला असल्यानं दूरचा प्रवास शक्य होत नाही असं चाकणकर समन्सना उत्तर देत असतील तर तो एसआयटीचा अपमान। अधिकारी अपमान सहन करतायत का, अंधारेंची प्रतिक्रिया। नाव गोरे मात्र धंदे काळे। खरातकडे जाणाऱ्यांपैकी नीलम गोरे एक असाव्यात। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांचा नीलम गोरेंना टोला। महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंचे वडील भोंदूंचे भक्त। वडील भक्त असल्यामुळे महिला बालकल्याण मंत्रीही भक्त। भोंदू प्रकरणावरून अदिती तटकरेंवर राऊतांचा निशाणा। राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे आहेत। महिला व बालविकास मंत्र्यांनी भोंदू खरात प्रकरणात एकही प्रतिक्रिया दिली नाही। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची टीका। भोंदू खरात पीडितांसमोर दैवी शक्तीशी बोलत असल्याचा बनाव करायचा। खरात गुंगीचं औषध दिल्यानंतर पीडितांसमोर एका यंत्राशी बोलायचा। खरात मोबाईलमधील ज्या यंत्राशी बोलायचा ते सिरी ॲप असल्याचं समोर। 40 ते 45 नेते भोंदू अशोक खरातच्या नियमित संपर्कात असल्याची TV9 मराठीला सूत्रांची माहिती। खरातच्या मुलीच्या लग्नपत्रिकेतही सत्ताधारी विरोधी नेत्यांची नावं। कोडवर्डमध्ये खरातनं राजकीय पक्षांच्या नेत्यांची नावं सेव्ह केल्याची माहिती। कोणीही राजकीय निर्णय घेण्यापूर्वी राजकीय नेते भोंदूंचा सल्ला घेत असल्याचीही सूत्रांची माहिती। खरातच्या मुलीच्या लग्नपत्रिकेत चंद्रकांत पाटलांचं नाव असल्याची माहिती, तर पत्रिकेत नाव असल्याचं आता समजल्याची चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। सांगोल्याच्या दीपक आबा साळुंखे यांचाही अशोक खरातशी आर्थिक संबंध। सुषमा अंधारेंचा आरोप, खरातच्या मुलीला साळुंखेंनी एक फ्लॅट गिफ्ट दिला। अंधारेंचा गंभीर आरोप। नीलम गोरे आरोपांवर उत्तर देण्याऐवजी दुसऱ्यांना दिलेलं वाचून दाखवतायत। खरात आणि गोरेंचे संबंध लपवण्याचा प्रयत्न सुरू। तृप्ती देसाईंचा आरोप। शिर्डीतील 4 एकर भूखंड खरेदी प्रकरणी खरासह 5 जणांवर गुन्हा। मूळ जमीन मालक रावसाहेब गोंदकरांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल। कर्ज फेडण्यासाठी व्याजानं पैसे देत जमीन बळकावल्याचाही आरोप। भोंदू खरात आउटडोअर व्हिजिटसाठी 5 लाख रुपये घ्यायचा। भक्त भोंदूला घरी व्यवसायाच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी इच्छुक असायचे। जो जास्त पैसे देईल त्याच्यासोबत भोंदू व्हिजिटसाठी जायचा। एसआयटी तपासात माहिती समोर। खरातच्या प्रकरणात कुणाकुणाचं नाव घेणार, खरातकडे कोण कोण येत होतं या संदर्भात त्यानं घेतलेली नावं आणि पोलिसांनी एसआयटीनं जाहीर करावीत, संजय राऊतांची मागणी। तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या काळात 31 मार्च 2018 मध्ये भोंदू खरातच्या ईशानेश्वर मंदिराला क वर्गाचा दर्जा। अंधारेंचा दावा, कोणत्या निकषावर पर्यटन स्थळाचा दर्जा दिला, रावल यांचीही चौकशी करा, अंधारेंची मागणी। आत्महत्या किंवा इतर काही दाखवून खरातला संपवायचं अशी चर्चा। भोंदू अशोक खरात प्रकरणावरून रोहित पवारांचं ट्विट, तर दादांच्या अपघाताची माहिती असलेल्या व्हीकेला वाचवण्याचीही चर्चा। सत्य लपवता येत नाही, रोहित पवारांचं ट्विट। भोंदू बाबा खरात महिलांसाठी वेगळा आणि इतर भाविकांसाठी वेगळा मोबाईल वापरायचा। बाबाच्या प्रभावाखाली असलेल्या महिलांचे वेगळ्या नावाने नंबर सेव्ह केलेले होते, सूत्रांची माहिती। भोंदूच्या ऑफिसच्या साऊंड प्रूफ काच आणि दाराची फॉरेन्सिक कडून तपासणी। भक्त नोंद वही जप्त। काळे पडलेले पेढे आणि संशयास्पद यंत्रही ताब्यात। तपास अधिकाऱ्यांकडून पीडितांना घटनास्थळी नेत तपास। भोंदू खरातचा सीए ललित पोफळे वादाच्या भोवऱ्यात। ललित पोफळेकडे संपत्ती आली कुठून ही चर्चा। पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये 57 प्लॉटमध्ये खरेदी केले रो हाऊस। सीए ललित पोफळे याच्या पत्नीच्या नावे रो हाऊसची खरेदी।